नमस्कार. माझ्याकडे आज काल रात्री डाळ जास्त उरली होती, तर डाळीचं काय करायचं म्हणून मी आज ठरवलं डाळ फ्राय करायची आणि ती तुम्हाला पण दाखवते. फ्राय करायची खूप छान लागते शिळी डाळ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे माझं शिल्लक राहिलेलं वरण कालचं, आणि हळद नाही टाकले तरी चालेल कारण काल आपण टाकलेली आहे, तर किंचितशी कांद्यापुरती टाकायची. जिरे फोडणीसाठी, मोहरी फोडणीसाठी, धने जिरे पावडर थोडीशी, गरम मसाला थोडा, मीठ, लसूण फोडणीसाठी, मिरची चवीनुसार, कढीपत्ता, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि तेल. आपण व्हिडिओ सुरू करूया. तेल टाकणार आहे मी. तेल थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आपल्या कांदा परतण्यापुरतं तेल टाकायचं. आपलं तेल तापलेलं आहे. मोहरी टाकते पहिल्यांदा मी. मोहरी थोडी तडतडायला लागली की जिरे टाकायचं. नंतर टाकूया आपण कढीपत्ता, लसूण, लसूणचा थोडासा किंचितचा रंग बदलला की मग आपण मिरची टाकणार आहोत. आता आपण मिरची घालणार आहे. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिरची चांगली चवदार लागते. कांदा घालायचा. कांदा छान लालसर परतून घ्यायचा, मग टोमॅटो घालायचे. कांदा आपला लाल झालेला आहे छान. आता यात टाकणार आहे मी धने जिरे पावडर चवीनुसार, थोडासा गरम मसाला टाकणार आहे आणि थोडं परतणार आहे. हळद आपली वरणामध्ये आहे त्यामुळे हळद टाकणार नाही आहे. आता टोमॅटो घालणार. ते टोमॅटो पण मऊ शिजेपर्यंत घालायचे, मऊ झाले पाहिजे. आपले टोमॅटो छान मऊ झालेले आहे. डाळ टाकणार आहे मी. त्या डाळीतलं वरचं पाणी आलेलं ते मी काढून घेतलेलं, कारण डाळ कोरडी करायची आहे आपल्याला. आता ही डाळ परतू द्यायची, एकदम कोरडी झाली पाहिजे. नंतर मग आपण कोथिंबीर टाकणार आहोत. थोडंसं मीठ टाकणार, कारण आधी डाळीत मीठ असतं त्यामुळे सांभाळून मीठ टाकायचं. आपली डाळ आता कोरडी व्हायला आली, पण ही डाळ करताना मध्ये मध्ये हलवत राहायला पाहिजे, म्हणजे लागायला नको खाली, नाहीतर डाळ करपून जाईल. आता ही कोरडी होईल, एकदम कोरडी होऊ द्यायची. आता डाळ आपली झालेली आहे, ही कोरडी चांगली छान. थोडीशी ओलसर ठेवायची म्हणजे खाताना जरा बरं वाटतं. कोथिंबीर टाकणार आहे मी. ही आपली कोरडी डाळ झालेली आहे. शिळ्यातनं ताजं तयार केलेलं आहे. तुम्ही पण करून बघा. आमच्या लहानपणी आम्हाला खूप आवडायचं, म्हणजे आम्ही वरण शिल्लक राहिला की आम्ही करायचं. कुठं लग्न असेल तिथलं वरण घेऊन यायचो आणि त्याची डाळ करायचो. एवढी आम्हाला सगळ्यांना आवडायची. तुम्ही पण करा, तुम्हाला पण आवडेल.
धन्यवाद.